तेव्हा त्या आजीकडे मी गेले आणि म्हणाले, आजी हा छोटा विंचू कितीला दिला हो? तेव्हा आजी म्हणाल्या, हा 10 रुपयाला दिला. तेव्हा मी म्हणाले, आजी हा मीडियम विंचू कितीला दिला हो? तेव्हा आजी म्हणाल्या, हा सुद्धा 10 रुपयालाच दिला. मी म्हणाले, आजी हा सर्वात मोठा विंचू कितीला दिला हो? तेव्हा आजी म्हणाल्या, बेटा हा सुद्धा 10लाच दिला. मी म्हणाले, आजी लहान इंचू 10लाच म्हणता, मीडियम इंचू 10लाच म्हणता आणि मोठाही इंचू 10लाच म्हणता, किंमत एकच कस काय? तेव्हा आजी म्हणाल्या, बेटा इंचू लहान असो किंवा मोठा असो दणका एकच देते. तसा कीर्तनकार सुद्धा लहान असो किंवा मोठा असो दणका एकच देते. आपली भक्ती जरूर आहे पण एका वेशासारखी आहे. वेशा दररोज पती बदलतो, जसं आपण वारानुसार देवी बदलतो. जसं पहिल्या काळातल्या बाया भजन बदलत होत्या. पहिल्या काळातल्या बाया कशा भजन म्हणत होत्या? पहिल्या काळातल्या बाया होत्या, शेगावच्या साजना यावे आमच्या भोजना, एवढाच निरोप द्यावा गजानन बाबाला. आताच्या बायाने बदल केला. आताच्या म्हणतात, अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी रे आठवण लैला येते म्हणून तुला मी मिस कॉल देते, तुझी रे आठवण लैला येते म्हणून तुला मी मिस कॉल देते, देवाचा तू देव रे माझा नंबर कर रे सेव. अरे भजन आले का हो? म्हणून आजची भक्ती जरूर आहे. म्हणून याच्यावर एक दृष्टांत सांगते का, भजन करा विठ्ठला. 2 मित्र जांभूळ खाण्याकरता आखाड तोंडी नदी पलीकडे गेले. अचानक पाऊस होऊ लागला. दोघही होते, एक हिंदू धर्माचा होता आणि एक मुसलमानाचा होता. आणि तो दोन्ही बाजूना नदी तुडुंब भरून वाहू लागली आणि जांभूळात नदीत होते. ते दोघही जांभूळ खाण्याकरता आत चढले आणि पाणी विजा खूप येऊ लागलं आणि दोघही भिवू लागले. जो हिंदू धर्माचा मित्र होता तो पहिले महादेवाचा धाव करू लागला. बोळ्या महादेवा उघड तिसरा डोळा न दर्शन दे मला, बोळ्या महादेवा उघड तिसरा डोळा न दर्शन दे मला. महादेव म्हणाला, पार्वती पार्वती माझा भक्त मला बोलवत आहे, मला जावे लागेल. तेव्हा पार्वती म्हणाली, आओ स्वामी तुम्ही जाऊ नका. तेव्हा महादेव आणि पार्वती नेमकेच पिंडीच्या बाहेर निघतात. हा म्हणे, कवाई तो महादेव नक्की पार्वतीत गुंतला असेल, त्या तर पेक्षा आपली देवी बरी आहे. मग यांनी देवीचं भजन चालू केलं. जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासी चौदा भुवनाच्या स्वामिनी, महिषासुर मर्दिनी जय जय भवानी. तेव्हा पार्वती म्हणाली, मला माहित होतं तो तुमचा भक्त नाही, तो देवीचा भक्त आहे. मग इकडे देवीचं भजन जोरात चालू झालं. देवी चाळ घेऊन ऐकते, तर यांनी आपलं भजन सुरू केलं. म्हणून देवी गुळ फुटाणे खात खात वाघावर बसून येऊ लागली आणि
हा म्हणे कव्वाई ती देवी नक्की भांडे गिंडे घासत असल, त्या तर पेक्षा आपला विठ्ठल बरा आहे. यांनी विठ्ठलाचं भजन चालू केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम पंढरीचा पांडुरंग हरी ओम विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंगा हरी ओम विठ्ठला. विठ्ठल म्हणाला, रुक्मिणी माझा भक्त मला बलवत आहे, मला जावे लागेल. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, अहो देवा तुम्ही जाऊ नका. तेव्हा विठ्ठलाने काय ऐकलं नाही, विठ्ठल निघाला. आणि विठ्ठल नेमकाच ना नेमकाच येते नाही ते हा म्हणे कव्वाई तो विठ्ठल, पंढरी खूप दूर आहे, त्या तर पेक्षा आपला गजानन बाबा बरा आहे. यांनी गजानन बाबाचं भजन चालू केलं. गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, तेव्हा विठ्ठल म्हणाला रुक्मिणीला ही सर्व परिस्थिती सांगला. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, मला माहित होतं तुमचे भक्त असे तसेच असतात. तेव्हा गजानन बाप्पा वट वृक्षाखाली बसून चिल्लम फुकत होते. त्यांचे सर्व शिष्य आले, त्याचे सर्व शिष्य होते आणि बाबा चिल्लम खाली ठेवली आणि निघाले. त्याचे सर्व शिष्य म्हणाले, बाबा तुम्ही कुठे चालले? तेव्हा बाबा म्हणाले, माझा मित्र जांभुळीच्या झाडावर अटकला आहे, मला जावे लागेल. तेव्हा गजानन बाबा निघाले आणि नेमकेच ना नेमके जवळ येतात नाही येतात. हा म्हणे कवाईल ते गजानन बाबा चिल्ला फुकत फुकत आणि धोतर पकडत पकडत येत असतील, त्या तर पेक्षा आपली देवी बरी आहे. मग यांनी देवीचं भजन चालू केलं. मी तो आरती उतारू रे संतोषी माता की, जय जय संतोषी. जय 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 संतोषी माता, जय जय मां. जय जय संतोषी माता, जय जय मां. आता गजानन बाबा भजन ऐकताच वापस गेले आणि म्हणाले, त्याच्या शिष्याला म्हणाले, चला काढणारे आपली चिलमानी बसा खाली. तेव्हा इकडे देवीचं भजन जोरात चालू झालं. देवी गुळ फुटाने खतखत वाघावर बसून जाऊ लागली आणि तिला भजन ऐकू आलं. त्यांनी मंत्र भजन बदललं. हा म्हणे कव्वाईची देवी नक्की धुन घेणं धुत असाल, त्या तर पेक्षा आपला मारुती बरा आहे. मग यांनी मारुतीचे भजन चालू केले. या अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आता देवी वापस गेली. तिकडे मारुतीचं भजन चालू झालं. मारुतीला लय दिवसाचा भक्तच भेटला नव्हता. मारुतीला खूप आनंद झाला. मारुती गद्दा घेऊन निघाले आणि जोरा सोराने जाऊ लागले. हा म्हणे कव्हाईल तो मारुती, त्यापेक्षा आपला खंडोबा बरा आहे. मग यांनी खंडोबाचं भजन चालू केलं. खंडोबा राजा माझा मालकांत राजा, खंडोबा राया माझ्या मालकांत देवा, खंडोबा राजा माझा मालकांत राजा, खंडोबा राया माझ्या मालकांत देवा, राजा माझा मालकांत राजा. खंडोबा राया माझ्या खंडोबा राया. आता मारुती भजन ऐकता वापस आली. मारुतीची तळपाय त्या मस्तकातच गेली. त्याने गद्दा घेतला आणि जमिनीवर आपटला. इकडं मुसलमानाचा मित्र एकाच देवाचा धाव करू लागला. अल्ला अल्ला अल्ला, त्याचा देव अल्ला पण आणि त्याला घेऊन गेला पण. इकडे हे जांभुळीच्या झाडात पुरात वाहून गेलं. हो विठ्ठल
आहेत. काही ठिकाणी 33 कोटी देव असे म्हणतात, परंतु 33 कोटी देव नसून 33 प्रकारचे देव आहेत. हे मी न सांगता श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे रुद्रदित्याचे मिळावे वसुहन साध्या अहावे, अश्विनी देव विश्वदेव भावे, वायू ही होजी. पुन्हा 4 प्रकारचे देव आहेत. त्यापैकी नित्य देवालाच किंमत आहे, बाकी देव क्रमाने नाश पावणारे आहेत. अधिष्ठातून देव म्हणजे ग्रामदेवता. गाव आहे तोपर्यंत देवाचे अस्तित्व, गाव मोडले की देवाची किंमत संपली. जसं घर मोडले की घराच्या वास्तुशांतीची किंमत संपली. आता नित्य देव कोणते म्हटले तर शंकराचार्यांनी पंचरत्न असे म्हटले आहे. ते 5 प्रकारचे आहेत. घरात तर खऱ्या अर्थाने 5च देव असले पाहिजे, तर ते कोणते? गणपती, देवी, सूर्य आणि भगवान शंकर आणि भगवान विष्णू. काही केलेले देव असतात, सोनाराने सुताराने मूर्तिकाराने बनवले असतात. काही मानलेले देव असतात, शेंदूर लावली की झाला देव. परंतु मानलेल्या देवाला लोक लय भुलतात. म्हणून याच्यावर तुम्हाला एक दृष्टांत सांगते. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला. एक जावई नवीन चाळ्यामुळे सासूबाई जवयाला वेगवेगळ्या 2-2 घंट्याला वेगवेगळ्या नाश्ता फराळाचं देऊ लागली. सकाळी कांदा पोहे दिले, नंतर 4 प्लेट मिरची भजा दिला, नंतर शिरातभर पुरीचं जेवण दिलं. 4 वाजता कुरुडी पापडी दिली आणि संध्याकाळी पुरणपोळ्याचा बेत म्हणजे 11 पुरणाच्या पोळ्या दिल्या. मेवना म्हणे, दाजी फिरायला यायचं का? झाडा फिरायला यायचं का? दाजी नवीनच गेल्यामुळे दाजीला लाज वाटू लागली. तेव्हा सासूबाई म्हणाली, पाहुण्याला झोपायला स्पेशल बैठक द्या. मग काय, पाहुण्याला झोपायला स्पेशल बैठक दिली. परंतु पाहुण्याला रात्रभर डोळ्याला डोळाच लागेना. कारण दिवसभर खाल्लेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. पोटात कांदा पोहे, मिरची भजा, त्यांची चांगली जुगलबंदी सुरू झाली. आणि 1च्या सुमारास पाहुण्याच्या पोटात आभाळ गरजू लागलं आणि पाहुणा 1च्या सुमारास उठतो आणि दार उघडतो आणि भर चौकात कार्यक्रम केला. कोणी पाहू नये म्हणून बैठकीत नुकतेच झेंडूच्या फुलाचे हार होते. त्याने तो एक हार आणला आणि त्या मालावर टाकला. माल काय लहान होता का? होता का सांगा बरं? माल 2.5-3 किलोचा माल होता. त्याने तो सगळे हार आणले त्या मालावर टाकले. तेव्हा तो माल कसा बसा झाकला. आणि मग काय पुसता? तेथूनच एक पुजारी 4 वाजता पूजेला जात असे. पाण्याची धारी, कुखाचं तशक आणि दुड्डीभर फुलं घेऊन जाऊ लागला. आणि त्याला रस्त्यात देवाचं पूजन केल्यासारखं दिसलं. मग त्यांनी त्या दुड्डीतले वंजूळभर फुलं घेतले आणि त्या देवावर टाकले. आणि मग काय पुसता? सकाळी पहिल्यांदा मारवाड्याने दुकान उघडलं आणि मारवाडी पाहतो तर आपल्या दुकानासमोर देव प्रगट झाला. म्हणून मारवाडीने दुकान उघडलं आणि दुकानातल्या 11 उत्पाद्या घेतल्या आणि त्या देवावर ओळून लावून दिल्या. आणि मारवाडी पण हुशार. मारवाड्याने काय केलं? दुकान लावून घेतलं, त्या देवाजवळ पुजारी झाला. आणि मारवाडी हुशार. मारवाडी म्हणे, आपल्या गावात लय भाग्य उद्याला आलं म्हणून सगळं गाव उलटलं आणि खूप गर्दी होऊ लागली. आणि मारवाडी हुशार. मारवाडी म्हणे, गर्दी करू नका, रांगेत दर्शन घ्या. नुसतं दर्शनच नका घेऊ. आपल्याला जर या देवळ एक जरी फुल मिळालं ना तर आपण लय भाग्यवान आहात. कोणी कपाटात ठेवा, कोणी कणग्यात ठेवा, तर आपल्याला लय बरकत येईल. मग कोणी 1 फुल नेऊ लागला तर कोण 2 फुल नेऊ लागलं.
मारवाडी म्हणे हे लोक आपल्याला आटपत नाहीत, म्हणून मारवाडीने पंच कमिटी नेमली. फक्त एकच घ्या, लोक आपल्याला डेवरणारे नाही. मग लोक हातात बसत कधी उठू लागले. लोकांना वाटलं आपण वरवरचाच देव नेलो, जरा आतला देव कसा आहे ते पाहावं असं म्हणून चंबड सुटली. आणि मग आज एकाने ढिगाऱ्यात हात घातला. एक मध्ये देव कसा नरम नरम लागायला रे, दुसरा मध्ये देव कसा गरम गरम लागायला रे. माझा दृष्टांत समाप्त. मला सांगायचं काय, त्या देवाचं काय झालं असेल आणि त्या हाताचं काय झालं असेल. विठ्ठल विठ्ठला विनोदाचा भाग सोडा, आता देवपदाचे चिंतन बाकी आहे. देवपदाचे चिंतन करू. एकदा भजन करा. विठ्ठल गीतेच्या 10व्या अध्यायात श्रीकृष्णांनी तथापि अंशाष्टारी काही देव सांगितले आहे. त्याचे प्रकार मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. उपनिषदा आई वडील हे प्रत्यक्ष देवच आहे. त्यांच्या सेवेने देव संतुष्ट होतो. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवतम मत्वा गृही निषेवेद सदा सर्व प्रयत्न. मानवाने सतत आपल्या माता पित्याची सेवा करावी. त्यांच्या सेवेमुळे गणपती अग्रपूजेचा मान मिळाला. भक्त पुंडलिकास देव भेटण्यास आले. संत ही प्रत्यक्ष देवच होते. त्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा होय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ब्राह्मण सुद्धा प्रत्यक्ष देवच आहे. मात्र सदाचार्य संपन्न हवेत. दैवाधीन जगत सर्व मंत्राधीनाच्य देवता. सर्व जग दैवाधीन आहे. दैव ते मंत्राचे अधीन आहे. ते मंत्र ब्राह्मणाचे अधीन आहे. म्हणून ब्राह्मण देवच आहेत. जे पृथ्वी स्थळीचे देव तपो अवतार सावयव सकळ तीर्थासी देव उदयले जे. गुरु सुद्धा प्रत्यक्ष देवच आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु संत कुळीचा राजा, गुरु हा 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 संत कुळीचा राजा. गुरुवीन देव तुझा, गुरुवीन देव तुझा, गुरुवीण देव तुझा, गुरुवीण देव तुझा. राजा नाही त्रैलोकी, प्राण पायू जगती, राजा नाही त्रैलोकी. प्राण विसावा माझा. गुरुवीन देव तुझा, पाहता नाही त्रिलोकी. या देवाची सेवा म्हणजे त्यांची सेवा होय. तुका म्हणे देवा त्यांची केली भावे सेवा. मुखी अमृताची वाणी, देह देहाचे करणी. या सर्वांची सेवा म्हणजे देवाची सेवा होय. हे सर्व देवांचेच प्रकार आहेत. एक महात्मा एका राजाकडे देणगी मागण्यास येतो. राजा उदास असतो, शिपाई आध्यात्मिकवादी हुशार असतो. राजा साधू सांगतो, मी मंदिरात 70,000 देणगी देतो, पण माझ्या 7 प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. महात्मा 12 गावचे नाही तर 1200 गावचे पाणी पिलेला असतो. महात्मा म्हणते,
सांगा हे ते देवावरील ते 7 प्रश्न. प्रश्न पहिला, देव कुठे आहे? देव काय पाहतो? देव काय करतो? देव केव्हा हसतो? देव केव्हा रडतो? देव काय देतो? देव काय खातो? प्रश्न पहिला, देव कुठे आहे? मोठी सभा भरली. राजा साधूने टोप भरून दूध आणण्यास सांगितले. दूध कुठे आहे पाहतो विचारले. साधूने विचारले, दुधात तूप कुठे आहे? राजाने सांगितले, दुधात तूप सर्वत्र आहे. साधू बोलला, जसा देव सर्वत्र आहे, सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे. तो नसे ऐसा ठाव ऐसे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. एका नास्तिक शिक्षकाने एका आस्तिक विद्यार्थ्यास विचारले, देव कुठे आहे? सांग, मी तुला एक सफरचंद देतो. विद्यार्थी काय असा तसा नव्हता. विद्यार्थी वारकऱ्याच्या घरामधला होता. विद्यार्थी म्हणाला, गुरुजी देव कुठे नाही सांगा, मी तुम्हाला 2 सफरचंद देतो. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठावना हिवरला. प्रश्न दुसरा, देव काय पाहतो? राजा साधूने दिवा आणण्यास सांगितला. दिवा कुठे पाहतो विचारले. राजाने सांगितले, दिवा सर्व ठिकाणी पाहतो. साधू बोलला, हे सुद्धा करतो. विठ्ठल विठ्ठल. राजाने दिवा आणण्यास सांगितले. दिवा कुठे पाहतो विचारले. राजाने सांगितले, दिवा सर्व ठिकाणी पाहतो. त्यांचे डोळे विशाल आहे, मनोजगर्व माचान्य, विशाल लोलोचन. शंकराचार्यांनी त्यांच्या दृष्टीतून काही सुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा, न मांडव ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नका की देव आपल्याकडे पाहत नाही. तो सर्वांकडे पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत. देव काय करतो? भक्ताचा सांभाळ व दृष्टीचे निर्धालन करतो. घेऊन चक्रगदा हच्ची दंदा करीतो, नरके पायापासी दुर्जनासी संवारी. देव केव्हा? राजा साधूने प्रश्न विचारला. शंका, मला प्रश्न का विचारता? तुम्ही खाली बसा, मी तुमच्या जागेवर बसतो. तुमचा मुकुट मला द्या. राजाने तसेच केले. साधू बोलला, हे सुद्धा करतो. राजाचा रंकाचा राव. तुका म्हणे आली समर्थाला म्हणा, तरी होय राहणार रंका त्याच्या. देव केव्हा हसतो? प्रश्न चौथा, देव केव्हा हसतो? जीव जेव्हा जननीच्या उद्धारात असतो तेव्हा देव सांगतो, या संकटातून सोडो, मी तुझा अंश आहे. तू आणि मी समान आहे. जीव जेव्हा संकटातून सुटते, बाहेर येते, तेव्हा म्हणते, कोही क्या? मी केव्हा म्हणाले. तेव्हा देव हसतो आणि फसवणाऱ्या जीवाच्या मागे अहम लावून देतो आणि त्या अहममुळे जीव दुःख भोगितो. प्रश्न 5वा, देव केव्हा रडतो? भक्तांची दीनदशा पाहून सुदामदेव श्रीकृष्णात भेटण्यास आले. सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कुष्ठ झालेले. हे पाहून देवाच्या बापीजीने बुझे भेट पठायो. बापीजीने बुझे भेट पठायो. कोहे तीन पसे सुदाम जी को देखत श्याम हसे. सुदाम जी को देखत श्याम हसे.
श्रीकृष्णात भेटण्यास आले. सुदाम्याची दशा पाहिली, फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कुष्य झालेले. हे पाहून देवास अश्रू आले नाही. राण्या पाणी आणण्याकरता गेल्या होत्या. श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पाय आपल्या अश्रूंनी धुतले. एक भक्त म्हणतो, देखी सुदाम्या की दीन दशा, करुणा करके करुणामय रोए, पानी परत में हाथ छुड़ो नहीं, नयन के जल से पग धोए. राजात भक्तांनी दिलेले. भक्तांची दीन दशा पाहून डोळ्यात अश्रू उभे राहिले, कारण त्यांचे हृदय अत्यंत कोमल होते. देव दयाळ दयाळ, करी तुक्यांचा सांभाळ, विठ्ठल विठाला विठाला. देव सर्वांना सर्व देतो. देव काय देतो? देव सर्वांना सर्व देतो. इंद्रिय देतो, प्रेम देतो आणि शक्तीही देतो. देवे दिला देह भजना गोमाटा, दया झाला फाटा बादिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोल्या वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवन पण भवरोग. प्रेम देवाचे हे देणे, देह भावे जाय जेणे, विठ्ठल या देवाची सेवा म्हणजे त्यांची सेवा होय. हे सर्व देवाचेच प्रकार आहे. विठ्ठल प्रश्न 7वा. देव काय खातो? देव प्रथम भक्तांचे दोष खातो. विठ्ठल यानंतर माझ्या मी मनाचा करुणी फराळ, पुरलो खवयासी बैसला सकळ, ऐसा भुकला आनंदाचा गोळ, यासी नपुरसी ग्रासिता हा खेळ. यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो. चित्त चोरियाले नंदाच्या नंदने, चित्त चोरियाले नंदाच्या नंदने, चित्त चोरियाले नंदाच्या नंदने, चित्त चोरियाले नंदाच्या नंदने. तुका मन येणे गरुड ध्वजे, तुका मन येणे गरुड ध्वजे, माझी वाणी तुझे वरणी गुणनाम, माझी वाणी तुझे वरणी गुणनाम, वरणी गुणनाम. यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म मरण पण खाऊन टाकतो. हे केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कन्या खातो. सप्तदीप नवखंड पृथ्वी वायू भोजन. यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म मरण पण खाऊन टाकतो. हे केल्यानंतर भक्ताची बोऱ्या अथवा कन्या खातो. सप्तदीप नवखंड पृथ्वी वायू भोजन, अपार एक बार शबरी की घर दो बार. भक्तांनी दिलेले पत्र पुष्प फळ सुद्धा अथवा पाणी सुद्धा खातो. 7ही प्रश्नाचे योग्य उत्तर ऐकून राजा खुश झाला आणि परमात्मास पाया पडून 1,00,000 रुपये दान दिले, कारण ते सप्तत्री दान होते. ऐका मंडळी, देवाशिवाय सत्य आणि खरं काहीच नाही. म्हणून म्हणतात ना, वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे, तर ते ऐका. ब्रह्म सत्यम जन्मिध्या. या सूत्राचा अर्थ असा आहे की या जगात देव मनी पूर्ण भरलेला आहे. तो भूतकाळात सुद्धा होता, भविष्य काळात सुद्धा राहणार आहे आणि वर्तमान काळात सुद्धा आहे. असा त्रिकाळावंदी असा देव
परमात्मा हा सत्य आहे आणि संपूर्ण जगत हे खोटा आहे. अशा स्वरूपाचा देव जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्राप्त झाला. तुकाराम महाराजांना वाटलं इतका चांगला देव आपण एकल्याने घेतल्यापेक्षा हिच्यातला थोडा थोडा देव लोकांना सुद्धा द्यावा. म्हणून जोऱ्या जोराने वरडू लागला, देव घ्या देव देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईचा आला घर पुसणे, आईचा आला घर पुसणे. कोणी देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी असा मोठ्या मोठ्याने आरुळ्या करू लागला. आणि लोकांनी तेवढ्यात लोक चावंटीवर बसलेले होते. लोकांना वाटलं तुकाने काहीतरी विकायला आणलं. कुणी म्हणू लागलं तुकाराम महाराजांनी वांगे विकायला आणले असतील. कोणी म्हणू लागलं कांदे विकायला आणले असतील. कोणी म्हणू लागलं आंबे विकायला आणले असतील. पण तुकाराम महाराजांनी हे तिन्ही सुद्धा विकायला आणले नव्हते. तुकाराम महाराजांनी धोंड्यात दिसणारा देव विकायला आणला होता. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसुनी. लोक म्हणाले क्या तू वेडा झाला का? देव आणि तू तिकडे जाय, तुझा देव नको आम्हाला. देवन लगे, देवन लगे, लगे देवन लगे, अंतरीचे साठवणीचे लगे. अशा स्वरूपाचा देव असून सुद्धा लोकांना त्या देवाची गरज राहिली नाही. ऐका सज्जनांनो, आतापर्यंत आपण देव्यापदाचे चिंतन केले, कारण देवापदाला अनम्य असे महत्व दिले आहे. आतापर्यंत आपण अनम्य असं महत्व दिले आहे, कारण ज्ञानोबारांनी देवपदाचा विचार केला. आता आपल्याला द्वारपदाचा विचार करायचा आहे. देवाला एक द्वार नसून देवाला सप्तद्वार आहे. मूलाधार चक्र, या चक्रामधून पहिले द्वार पार करावे. स्वादिष्ठान चक्र, या चक्रामधून दुसरे द्वार पार करावे. आणि मणिपूर्ण चक्र, या चक्रामधून तिसरे द्वार पार करावे. अनाहत चक्र, या चक्रामधून चौथे द्वार पार करावे. विशुद्ध चक्र, या चक्रामधून पाचवे द्वार पार करावे. आज्ञा चक्र, या चक्रामधून सहावे द्वार पार करावे. शस्त्रार्थ चक्र, या चक्रामधून सातवे द्वार पार करावे. असे 7 चक्र पार केल्यानंतर स्वरूपाचं दर्शन होत असते. त्यालाच म्हणायचे खरे देवाचे द्वार, तेव्हाच खरे देवाचे दर्शन होत असते. वरील द्वाराचा विषय कळायला समजायला तुम्हाला थोडा अवघड जाईल, म्हणून तुम्हाला थोडा सोपं करून सांगते. एका पंचीकरण नावाच्या ग्रंथात एक अतिशय चिंतन आलेलं आहे. एक आंधळा एका शहरात राहत असे. त्या शहरात त्याला कार, मोटार सायकल तर कधी अनेक धक्के लागू लागले. आणि त्या शहरात खूप कंटाळा आला. त्याने विचार केला, कारण ती कार मोटार ती खूप, कारण त्याचा गुडघा फुटू लागला, कोपर फुटू लागलं, तर कधी नाकतोड फुटू लागलं, तर कधी कधी एका गटरात जाऊन पडे. मूलमूत्री घाणी गटराचा त्याला खूप कंटाळा आला, कारण ती घाण त्याच्या नाका तोंडात जाऊ लागली. त्याला त्या शहरात खूप कंटाळा आला. त्याने विचार केला की आता या शहरात राहायचं नाही, म्हणून तो जोराजोराने हाका मारला, ओ काका, ओ दादा, ओ मामा, मला या शहरातून बाहेर जाण्याकरता, मला या बाहेर जाण्याकरता रस्ता दाखवा. तेव्हा अंधाराजवळ कोणी सुद्धा येत नव्हतं. दादा, मी नेहमी सांगत असते, दादा, ज्याला डोळे नाहीत ना त्याला डोळ्याची किंमत विचारा. दादा, ज्याला हात नाहीत ना त्याला हाताची किंमत विचारा. दादा, ज्याला पाय नाहीत ना दादा त्याला पायाची किंमत विचारा. दादा, अंधाराला फक्त एकच आयत कमी होता, तर अंधाराजवळ कोणी सुद्धा येत नव्हतं.
सद्ग्रस्ताची भेट झाली. त्या सद्ग्रस्ताने आंधळ्याचा हात धरला, पाय धरले, पायावर नतमस्तक होऊन म्हणाले, दादा माझ्यावर दया करा, कृपा करा. तेव्हा त्याने विचारले, बाबा तुझी नेमकी अडचण कोणती ती मला सांग. तेव्हा आंधळ्याने आपल्या संपूर्ण जीवनाची दुःख कहाणी सांगितली. तेव्हा म्हणाला, काही करून मला या शहराच्या बाहेर नेऊन घाला. आणि तेव्हा असं म्हणाला, माझ्याकडे एवढा टाइम नाही, परंतु तुला या रस्त्यातून बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतो. एवढ्याच वाक्यात आंधळा खूप झाला आणि म्हणाला, काही हरकत नाही दादा, मला या शहरातून बाहेर जाण्याचा रस्ता दाखवा. तेव्हा त्या सद्ग्रस्ताने आंधळेचा हात धरला आणि थेट एका भिंतीला लावून दिला आणि सांगितले, या शहरात चहूबाजूला एक भिंत आहे, ती असमान उंच आणि तिला दरवाजा सुद्धा एकच आहे. तो पुढे चालत राहा, चालत राहा, एक ना एक दिवस तो दरवाजा तुझ्या हाताला लागल्याशिवाय राहणार नाही. असे करता करता तो दरवाजा जवळपास आला. अर्थात 10-5 मिनिटात तो दरवाजा आंधळ्याच्या हाताला लागणार, आंधळ्याच्या दरवाजातून बाहेर पडणार. परंतु कर्मधर्मसंयोगाने आंधळ्याच्या सर्वांगाला खरून झालेली होती. त्याने आग खाजवण्याकरता त्या भिंतीचे आत काढले आणि जोराजोराने आग खाजवू लागला. परंतु त्याचं चालणं बंद नसल्यामुळे तो दरवाजा पाठीमागे निघून गेला. असे प्रसंग आंधळ्याच्या जीवनात किती वेळ आले असतील हो दादा, सांगा ना दादा. बोला दादा, कीर्तनात बोललं पाहिजे, सांगा ना असे वेळ. मला माहित आहे याचं उत्तर जीव सुद्धा देऊ शकत नाही. एक वेळेस देव सुद्धा तुम्हाला सांगणार नाही. परंतु या संपूर्ण जगावर उपकार करणारे हे संत अतिशय दयाळू आहेत, मयाळू आहेत. आता सर्व संतांपैकी मोठा संत कोण असेल तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज दृष्टांतांचा सिद्धांत सांगतात. आंधळा हा जीव आहे, भिंतही लक्ष 84 आहे. मानव हा मोक्षाकडे जाण्याचा द्वार आहे. विठ्ठल 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 म्हणून हीच गोष्ट महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देवाची द्वारी उभा क्षण भरे, देवाची हे द्वारी उभा क्षण भरे, देवाची हे द्वारी उभा क्षण भरे, देवाची हे द्वारी उभा क्षण भरे, देवाची उभा क्षण भरी, देवाची
केले. यानंतर द्वारपदाचा विचार करू. आता आपण व्यवहारिक द्वाराचा विषय पाहिला आहे. यानंतर भौतिक द्वाराचा विचार करायचा आहे. व्यवहारिक द्वाराचे चिंतन. श्रीमंताला गरिबाच्या दारात जावंच लागते आणि गरिबाला पण श्रीमंताच्या दारात जावंच लागते. हा व्यवहारिक द्वाराबद्दल. परंतु ज्ञानोबाराय आपल्याला व्यवहारिक द्वाराबद्दल काय सांगत आहे. आपण विठ्ठल 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 श्रीमंताला गरिबाच्या दारात जावंच लागते आणि गरिबाला श्रीमंताच्या दारात जावंच लागते. हा व्यवहारिक द्वाराचा विषय. परंतु ज्ञानोबाराय आपल्याला पारमार्थिक द्वाराबद्दल काय सांगत आहे. तुम्ही देवाच्या दारात उभे राहा. तेव्हा आता प्रत्येक जण विचार करा की आपण देवाच्या दारात उभे आहात की दुसरीकडे मटकायलो. आपण देवाच्या दारात नसून देवाच्या पत्नीच्या दारात उभे आहात. सगळे लोक देवाच्या पत्नीच्या दारात उभे आहात. देवाची पत्नी म्हणजेच कोण तर लक्ष्मी माता. म्हणजेच पैसा सोना चांदी हिरा मोती माणिक अशा अनमोल किमतीची अपेक्षा करत राहणे म्हणजे तुम्ही देवाच्या दारात उभे नाही तर तुम्ही सर्वजण पैशाच्या दारात उभे आहात. नरेंद्र मोदी सुद्धा पैशाच्या दारात उभा आहे. अशा प्रकारे देवाच्या दारात एकही माणूस दिसत नाही. देवाच्या दारात उभं राहिल्याशिवाय माणूस श्रेष्ठ होत नाही आणि त्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत नाही. आता या सगळ्या लोकातून श्रेष्ठ माणूस कोण असेल तर आपल्याला निवडून काढायचा आहे. तो कोण असेल तर बॉन्डीवर उभा राहणारा आणि डोळ्यात तेल घालून जगणारा आणि त्यांनी आपल्या आई वडिलांचा त्याग केला, मुलाबाळांचा त्याग केला, आपल्या गावाचा त्याग केला. आपल्याला प्रेम अपर्ण केलं, परंतु जीव देण्याकरता जो माझा भाऊ उभा आहे तो श्रेष्ठ आहे म्हणून एका कवीने श्रेष्ठ असं गीत गायलं आहे. मेरा कर्मा तू मेरा धर्मा तेरा सब कुछ है तेरा सब कुछ तो हर कर्म अपना करेंगे हर कर्म अपना करेंगे हे वतन तेरे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे का भजन करू. फक्त इथं पुरुष मंडळी हात वरी करा. फक्त पुरुष मंडळी हात वर करा. करा. ते मागचे वट्यावर बसलेले सर्वजण हात वरी करा. केले म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम
महाराज एक टाळी एक वाव श्रीराम जय राम जय जय राम पफदराव द्या श्रीराम जय म्हणा 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 जय जय राम महिला मंडळ करू नका वा 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 काय पुरुष मंडळ तुमचं भजन आता आमची महिला मंडळ बघा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी कसं असं. भजन म्हणतात चला आपल्या महिला मंडळ एकदा हातवरी करा करा मागच्या वा 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 सर्वांनी करा पुढच्या मुली सर्वांनी करा हात वरती म्हणा नामदेव जनाबाई माग सरू नका म्हणा नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई मांगल्य काही म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल आता सर्वच हातवरी करा करा सर्व करा आता सर्व हा करा मागचे तुले